आजच्या धावपळीच्या जीवनात पायांची ताकद कमी होणे, गुडघे दुखणे, कंबर दुखणे, चालताना लवकर दम लागणे, थोडे अंतर चालले तरी पाय जड होणे, उठताना आधार घ्यावा लागणे, हे सगळे चित्र अनेक घरांमध्ये दिसते. विशेषतः वय वाढल्यानंतर किंवा दीर्घकाळ आजारपण, कमजोरी, अपचन, रक्ताभिसरण कमी होणे यामुळे शरीरातील शक्ती हळूहळू घटू लागते. अनेक जण म्हणतात की आता आमच्याकडून चालणेही होत नाही, धावणे तर दूरची गोष्ट आहे. पण फार कमी लोकांना हे माहीत असते की शरीराला खरी ताकद औषधांमधून नाही तर योग्य पोषण, योग्य वेळ आणि योग्य पद्धतीने घेतलेल्या नैसर्गिक घटकांमधून मिळते. आपल्या परंपरेत अशी अनेक साधी पण प्रभावी द्रव्ये सांगितली आहेत जी पाण्यात मिसळून सकाळी घेतल्यास शरीराच्या मुळाशी जाऊन काम करतात. विशेषतः पायांमध्ये, स्नायूंमध्ये, सांध्यामध्ये आणि मज्जातंतूंमध्ये नवचैतन्य निर्माण करतात. सकाळची वेळ ही शरीरासाठी अमृतासमान असते, कारण त्यावेळी पोट रिकामे असते, पचनशक्ती जागृत होत असते आणि जे काही घेतले जाते ते थेट शरीरात शोषले जाते. म्हणूनच सकाळी पाण्यात मिसळून घेतलेले योग्य मिश्रण हळूहळू पायांमधील कमजोरी दूर करू लागते, रक्तप्रवाह सुधारतो, स्नायूंना पोषण मिळते, सांध्यामधील कोरडेपणा कमी होतो आणि चालण्याची भीती कमी होऊ लागते. अनेकांना असे वाटते की पाय दुखत असतील तर चालणे टाळावे, पण खरे तर योग्य ताकद मिळाल्यावर चालणे आपोआप सोपे होते. या उपायामागे शरीरशास्त्राचा एक सोपा नियम आहे. जेव्हा शरीरात आवश्यक खनिजे, उष्णता आणि योग्य रस निर्माण होतो तेव्हा स्नायू मजबूत होतात, मज्जातंतू सक्रिय होतात आणि मेंदू व पाय यांच्यातील समन्वय सुधारतो. त्यामुळे जो माणूस कालपर्यंत उठताना काठीचा आधार घेत होता तोच माणूस काही दिवसांनी स्वतःहून चालू लागतो. आत्मविश्वास वाढतो, चेहऱ्यावर समाधान दिसू लागते आणि मनातील भीती कमी होते. विशेष म्हणजे हा परिणाम हळूहळू पण खोलवर होतो. वरवरची तात्पुरती ताकद न देता शरीराच्या आतून स्थैर्य मिळते. सकाळी घेतलेले पाणी हे केवळ तहान भागवण्यासाठी नसते तर ते शरीरातील साठलेली घाण बाहेर काढण्याचे कामही करते. जेव्हा त्या पाण्यात योग्य घटक मिसळले जातात तेव्हा ते पाणी औषधासारखे काम करते. पायांमध्ये जडपणा निर्माण करणारे दोष हळूहळू कमी होतात, सूज कमी होते, थकवा कमी होतो आणि चालताना येणारी वेदना सौम्य होत जाते. अनेकांना वाटते की घोड्यासारखी ताकद ही केवळ मन आहे, पण खरे पाहता घोड्याची ताकद त्याच्या मजबूत स्नायू, योग्य रक्ताभिसरण आणि सातत्यपूर्ण हालचालींमुळे असते. जेव्हा मानवाच्या शरीरातही हे 3 घटक संतुलित होतात तेव्हा त्यालाही स्थैर्य, वेग आणि सहनशक्ती मिळू शकते. या उपायामध्ये कोणताही जादुई दावा नसून शरीराच्या नैसर्गिक क्षमतेला जागे करण्याची प्रक्रिया आहे. म्हणूनच नियमितपणे, संयमाने आणि श्रद्धेने हा सकाळचा उपाय केल्यास शरीर स्वतःच बदलू लागते. पाय उचलताना येणारी अडचण कमी होते, जिने चढणे सोपे वाटू लागते, थोडे अंतर चालल्यानंतरही श्वासावर ताण येत नाही आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे मनात येणारी अशक्तपणाची भावना दूर होते, कारण शरीर आणि मन यांचा अतूट संबंध असतो. जेव्हा पाय मजबूत होतात तेव्हा मनही मजबूत होते. पुढील भागात आपण नेमके कोणते घटक पाण्यात मिसळायचे, त्यांचे गुणधर्म काय आहेत आणि ते शरीरावर कसे काम करतात हे सविस्तरपणे पाहणार आहोत. त्यामुळे हा उपाय समजून घेण्यासाठी पुढील भाग नक्की वाचा. आता हे समजून घेणे अत्यंत आवश्यक आहे की सकाळी पाण्यात मिसळून नेमके काय घ्यावे, कारण चुकीचा घटक किंवा चुकीचे प्रमाण घेतल्यास अपेक्षित परिणाम मिळत नाही. सर्वप्रथम पाण्याची गुणवत्ता महत्त्वाची असते. पाणी स्वच्छ, कोमट आणि ताजे असावे. खूप थंड किंवा खूप गरम पाणी घेऊ नये, कारण त्यामुळे पचनशक्तीवर परिणाम होतो. त्या पाण्यात मिसळण्यासाठी सर्वात महत्त्वाचा घटक म्हणजे नैसर्गिक खनिजांनी भरलेले साधे मीठ, परंतु ते नेहमीचे पांढरे प्रक्रिया केलेले मीठ नसावे, तर नैसर्गिक स्वरूपात मिळणारे जाळे मीठ असावे. हे मीठ शरीरातील साठलेली थकवा निर्माण करणारी घाण बाहेर काढण्यास मदत करते, मज्जातंतूला बळ देते आणि स्नायूंमधील काकडी कमी करते. दुसरा महत्त्वाचा घटक म्हणजे सुके आले किंवा त्याची बारीक पूड. आले शरीरात उष्णता निर्माण करते, रक्ताभिसरण सुधारते आणि सांध्यांमध्ये साचलेली जडता कमी करते. विशेषतः गुडघे, घोटे आणि पायांचे तळवे यामध्ये येणारी सुन्नता दूर करण्यासाठी आले अत्यंत उपयुक्त ठरते. तिसरा घटक म्हणजे मध. मध शरीराला त्वरित ऊर्जा देतो, थकवा कमी करतो आणि स्नायूंना पोषण देतो. मध घेतल्यामुळे शरीरात गोडवा येतो, पण तो अपायकारक नसतो, उलट तो मज्जासंस्थेला शांत करतो. चौथा घटक म्हणजे लिंबाचा रस. लिंबामध्ये नैसर्गिक आंबटपणा असून तो शरीरातील आम्लता संतुलित करतो, रक्त शुद्ध करतो आणि स्नायूंना आकुंचन
पावण्यापासून वाचवतो. या चारही घटकांचे प्रमाण अत्यंत महत्त्वाचे असते. एका मध्यम आकाराच्या पेल्यात कोमट पाणी घ्यावे. त्यात चिमूटभर जाडे मीठ, अर्धा चमचा आलेपूड किंवा किसलेले आले, 1 चमचा मध आणि अर्ध्या लिंबाचा रस मिसळावा. हे मिश्रण चांगले ढवळून घ्यावे आणि सकाळी उठल्यावर दात घासण्यापूर्वी हळूहळू प्यावे. घाईघाईत घेऊ नये. प्रत्येक घोट घेताना थोडा वेळ तोंडात धरून मग खाली सोडावा. यामुळे हे द्रव्य थेट जिभेवरील मज्जातंतूंना सक्रिय करते आणि मेंदूला संकेत पाठवते. या संकेतांमुळे शरीर जागृत होते आणि पायांमध्ये हळूहळू उष्णता जाणवू लागते. अनेक जण पहिल्या काही दिवसातच सांगतात की पायांमधील थंडपणा कमी झाला आहे, उठल्यावर येणारी कडकपणा कमी झाला आहे आणि चालताना जडपणा कमी वाटतो. हे सर्व अचानक घडत नाही, तर शरीराच्या आत एक प्रक्रिया सुरू होते. रक्त पातळ होते, स्नायूमध्ये पोषण पोहोचते आणि सांध्यांमधील घर्षण कमी होते. विशेषतः जे लोक बराच वेळ बसून राहतात किंवा झोपून राहतात त्यांच्यासाठी हा उपाय अत्यंत लाभदायक ठरतो, कारण अशा लोकांमध्ये पायांमधील हालचाल कमी झाल्याने शक्ती साचत नाही. हे सकाळचे पाणी ती साचलेली शक्ती पुन्हा जागृत करते. काही लोकांना सुरुवातीला थोडा घाम येणे, लघवी साफ होणे किंवा अंगात हलकेपणा जाणवतो. हे सर्व चांगले लक्षण असते, कारण शरीरातून अनावश्यक घटक बाहेर पडू लागतात. मात्र या उपायासोबत एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवावी लागते, ती म्हणजे सातत्य. 1-2 दिवस करून थांबल्यास फारसा फरक जाणवत नाही. किमान काही आठवडे नियमितपणे हा उपाय केल्यास त्याचा परिणाम खोलवर दिसू लागतो. अनेक वृद्ध लोक जे स्वतःला अशक्त समजत होते त्यांनी या साध्या उपायाने पुन्हा चालण्याचा आत्मविश्वास मिळवलेला आहे. काहींनी तर सकाळची हलकी धाव देखील सुरू केली आहे, कारण जेव्हा पायांमध्ये ताकद येते तेव्हा शरीर आपोआप हालचाल मागते. या उपायामुळे केवळ स्नायू मजबूत होत नाही, तर मनातील भीतीही कमी होते, कारण वेदना कमी झाल्यावर मन मोकळे होते. पुढील भागात आपण या उपायासोबत कोणत्या सवयी ठेवाव्यात, कोणत्या चुका टाळाव्यात आणि कोणासाठी हा उपाय कसा बदलावा हे सविस्तरपणे पाहणार आहोत. त्यामुळे शेवटचा भाग अत्यंत महत्त्वाचा आहे. हा सकाळचा पाण्यात मिसळून घेण्याचा उपाय प्रभावी ठरावा यासाठी काही सवयी अंगीकारणे आणि काही चुका टाळणे अत्यंत आवश्यक असते, कारण शरीर हे एक संध यंत्रणा आहे आणि एका बाजूला चांगले केले तरी दुसऱ्या बाजूला चूक होत असेल तर अपेक्षित लाभ मिळत नाही. सर्वप्रथम झोपेची वेळ निश्चित असावी. रात्री उशिरापर्यंत जागणे, सतत मोबाईल पाहणे, मनात ताण ठेवून झोपणे यामुळे मज्जासंस्थेवर ताण येतो आणि पायांमध्ये थकवा वाढतो. त्यामुळे शक्यतो वेळेवर झोपावे आणि सकाळी लवकर उठावे. उठल्यानंतर थेट बसून राहू नये, तर काही क्षण उभे राहून पायांवर हलका भार द्यावा. यामुळे रक्तप्रवाह सुरळीत होतो. हा उपाय केल्यानंतर लगेच जड काम करू नये. किमान 15 ते 20 मिनिटे शांत चालणे, अंग हलके ताणणे, गुडघे हळूहळू वाकवणे आणि पायांचे गोटे फिरवणे यासारख्या सौम्य हालचाली कराव्यात. यामुळे सकाळी घेतलेल्या मिश्रणाचा परिणाम पायांमध्ये अधिक वेगाने पोहोचतो. अनेक जण ही मोठी चूक करतात की उपाय घेतल्यानंतर पुन्हा झोपून जातात. असे केल्याने शरीरातील उष्णता खाली बसते आणि अपेक्षित परिणाम कमी होतो. त्यामुळे उपाय घेतल्यानंतर थोडी हालचाल करणे आवश्यक आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आहार. दिवसभरात फार जड, तेलकट, फार तिखट किंवा फार गोड अन्न घेतल्यास पायांमध्ये सूज, जडपणा आणि वेदना वाढू शकतात. म्हणून आहार साधा, पचायला हलका आणि वेळेवर असावा. दुपारचे जेवण भरपूर असू शकते, पण रात्रीचे जेवण हलके असावे. रात्री उशिरा खाणे टाळावे, कारण त्यामुळे सकाळी घेतलेला उपाय योग्यरित्या काम करू शकत नाही. पाणी पिण्याची सवयी योग्य असावी. दिवसभर थोडे थोडे पाणी पिणे पायांच्या आरोग्यासाठी उपयुक्त ठरते, कारण निर्जलीकरण झाल्यास स्नायूंमध्ये आकडी येते आणि वेदना वाढतात. या उपायाबाबत काही लोकांना शंका असते की हा सर्वांसाठी योग्य आहे का? वृद्ध व्यक्ती, मध्यम वयातील व्यक्ती आणि अगदी तरुणांनाही हा उपाय योग्य ठरू शकतो. मात्र ज्यांना पोटात जळजळ, आम्लता किंवा काही विशिष्ट आजार आहेत त्यांनी आले आणि लिंबाचे प्रमाण थोडे कमी ठेवावे. तसेच कोणतीही अस्वस्थता जाणवल्यास काही दिवस विश्रांती घेऊन पुन्हा कमी प्रमाणात सुरू करावे. सातत्य राखताना संयम ठेवणे अत्यंत आवश्यक आहे, कारण काही जण 2-3 दिवसातच मोठा बदल अपेक्षित ठेवतात आणि तो न दिसल्यास उपाय सोडून देतात. प्रत्यक्षात शरीराला बदल स्वीकारण्यासाठी वेळ लागतो, विशेषतः पायांसारख्या अवयवांमध्ये जिथे रक्तपुरवठा तुलनेने कमी असतो. साधारण काही आठवड्यात पाय हलके वाटू लागतात, उठताना येणारी कडकपणा कमी होते, चालताना पावले अधिक स्थिर पडतात आणि आत्मविश्वास वाढतो. काही लोकांना पूर्वी थोडे अंतर चालल्यावर थकवा येत असे, पण हा उपाय नियमित केल्यावर त्यांची सहनशक्ती वाढलेली दिसते.
हे सर्व होत असताना मनात सकारात्मक भावना ठेवणेही तितकेच महत्त्वाचे आहे. सतत आजाराची भीती बाळगणे, स्वतःला अशक्त समजणे यामुळे शरीरावर नकारात्मक परिणाम होतो. त्यामुळे स्वतःशी सकारात्मक संवाद ठेवावा. मी बरा होत आहे, माझे पाय मजबूत होत आहेत असे विचार मनात आणावेत. कारण मन आणि शरीर यांचा परस्परांवर खोल परिणाम होत असतो. या उपायासोबत एक साधी सवय लावता येते, ती म्हणजे पायांची हलकी मालिश. रात्री झोपण्यापूर्वी थोडेसे गरम तेल पायांना लावून तळवे, घोटे आणि पोटऱ्या हळूवार चोळल्यास स्नायूंना आराम मिळतो आणि सकाळचा उपाय अधिक प्रभावी ठरतो. मात्र फार जोरात मालिश करू नये, सौम्य स्पर्श पुरेसा असतो. काही लोक विचारतात की हा उपाय किती काळ करावा. याचे उत्तर असे आहे की जेव्हापर्यंत शरीराला त्याची गरज वाटते तोपर्यंत करावा. काही जणांना काही महिन्यातच चांगला फरक जाणवतो आणि नंतर ते प्रमाण कमी करतात, तर काही जण दीर्घकाळ हा उपाय आपल्या दिनचर्येचा भाग बनवतात. कारण तो केवळ पायांसाठीच नव्हे तर संपूर्ण शरीरासाठी लाभदायक ठरतो. शेवटी हे लक्षात ठेवणे गरजेचे आहे की हा उपाय कोणताही चमत्कार नसून शरीराला स्वतःची ताकद पुन्हा जागवण्यासाठी दिलेला आधार आहे. योग्य सवयी, योग्य आहार, योग्य विचार आणि नियमितता यांची जोड मिळाल्यास जो चालूही शकत नव्हता तोही पुन्हा चालण्याचा आनंद घेऊ शकतो. पायांमध्ये स्थैर्य येते, चालण्यात वेग येतो आणि जीवनात उत्साह परत येतो. हीच खरी ताकद आहे जी शरीराला आणि मनाला दीर्घकाळ साथ देते.